नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत. तर मालिनी ही गुरुजींना नंदिनी जीवाचं बाकीत विचारण्यासाठी घरी बोलावते. ती म्हणते की दोघे खरंच खूप प्रयत्न करतायत बाळासाठी, पण त्यांच्या हाती यशच येत नाही. तेव्हा गुरुजी हे आता खूप मोठं वाक्य बोलून जातात. ते म्हणतात की ज्यांना यश सहज मिळून जातं त्यांना त्याचं महत्त्व कळत नाही आणि ते सांभाळता येत नाही, आणि ज्यांना उशिरा भेटतं त्यांना धीर धरता येत नाही. हे ऐकून तर जीवाला काय बोलावं काही समजत नाही. तर इकडे नंदिनी ही काव्याला समजावते आणि म्हणते की आपल्या सर्वांना माहिती आहे की रम्या चुकीची आहे, पण काव्या तू तुझ्या मनाला विचारून तरी बघ, तू तरी कुठे बरोबर वागत आहे. तेव्हा काव्याला तिच्या बोलण्याचा अर्थ समजतो. तर इकडे वसू ही गुरुजींना विचारते की काव्याला बाळ होईल ना? तेव्हा गुरुजी म्हणतात की हो, तिच्या समोरच्या भविष्यामध्ये तिच्या हातामध्ये बाळ दिसत आहे. तेव्हा तर वसू आणि रम्याला तर आता खूप मोठा शॉक बसतो. तर खरंच काव्य देईल का बाळाला जन्म हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.